करायची, एवढी पाईपलाईन टाकायची आहे, इतके शिफ्ट करायचं आहे, आणि एकीकडे आम्ही बोलतो की 99% काम पूर्ण झालंय. चौकशी लावायची याची, जे जे काही असेल याचं चौकशी लावायची. तुम्हाला एवढ्या महिनाभराची मुदत, सर आता जो रस्ता कॉम्प्लिटीकरण केला असेल तो तोडणार तुम्ही परत. सर 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 जेव्हा हा रस्ता साठी NOC नगर परिषदेकडून दिली गेली राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणला, तर त्यांनी ती तरतूद करणं अपेक्षित होतं सर. हे काम त्यांच्यावर होणार आहे. आपण त्यांना एक्झिस्टिंग गाईडलाईन्स आहेत त्यामध्ये ते कळवलं होतं सर. साहेब, तुमच्या परवानगीने मी मध्ये या विषयाला थोडं एक विनंती शहराच्या वतीने करतो. साहेब, या लोकांनी शहराला अक्षरशः खेळू राहिले 4-5 वर्ष, वेड्यात काढू राहिले. हे आता आम्हाला आता समजतंय. म्हणजे येणाऱ्या या नवीन बॉडीला बदनाम करू राहिले. यांना कुठलंच काम झालेलं नाही. 1 कोटीच्या पुढे कन्सल्टिंग फी घेतली. आता 49 ठिकाणी हे सांगता येते पाईप टाकायची, आणि निम्मी रस्ता कॉन्क्रीट झालेला आहे साहेब. शासनाचा खर्च झालेला आहे. 49 ठिकाणी आता कुठे क्रॉसिंग करणार, आणि पूर्ण शहर हे तालुका या जो रस्ता उरलेला आहे त्याच्याने मुळकुटीस आलेला आहे साहेब. हा बायपास बी झाला पाहिजे आणि उरलेले कॉन्क्रीट लवकर झालं पाहिजे साहेब. नाही पूर्ण शहराच्या मुद्दे पुढे असतील. आत्ताच्या घडीला आपण पाणी पुरवठ्यावर जी चर्चा करतो आहोत, जर नगरपालिकेने तुम्हाला सांगितलं होतं की हा रस्ता करताना हे प्रावधान ठेवलं पाहिजे, तर तुमचं काम नाही. आणि तुमच्या विनंतीला मान देतो साहेब. यांची चौकशी लावा साहेब, चौकशीच करा साहेब. त्या चौकशी समिती नेमा साहेब. सर्वप्रथम मी सर्वांना एक सांगू इच्छितो की आपण पुण्यात पाणी पुरवठा योजनेच्या विषयी या विषयावर चर्चा करतो, आणि आपण नगरपालिकेच्या कन्सल्टंट यांना प्रश्न विचारतो. ते नगरपालिकेचे कर्मचारी आहेत, परंतु पुनर् योजनेचा जो ठेकेदार MT फोड, आपण हे प्रश्न त्यांना विचारले गेले पाहिजे. आपण नगरपालिकेला जे कर्मचारी आहेत त्यांना विचारतोय ते प्रश्न. ठेकेदाराच माहित नाही. ठेकेदार अजूनपर्यंत कधी सटा नाही आता मला बघायलाच मिळाले नाही. आणि बऱ्याच वेळा काय होतंय की पुन्हा योजनेमुळे नॅशनल हायवेकडे लुटलं जातं, नॅशनल हायवे नगरपालिकेकडे लुटतं. त्याच्यामुळे योजनेचं पण काम अपूर्ण आहे, आणि सटर या शहराचा जो मुख्य महामार्ग आहे त्याची पण मोठी अडचण. म्हणून या विषयावरती आम्ही बऱ्याच जणांनी, आबा असतील किंवा शहरातले प्रमुख नागरिक असतील, आम्ही टावर जोडून आंदोलनं केली, तरी सुद्धा प्रशासनाला कोणालाच काम फुटत. नॅशनल हायवेवाल्यांसाठी आम्ही तहसीलदार साहेबांजवळ बऱ्याच वेळा बैठका लावल्या, खूप वेळा बैठका लावल्या, परंतु नॅशनल हायवेचा कुठेतरी एखादा कर्मचारी पाठवून द्यायचा, त्यांचे इंजिनियर येतच नाही. तर आमची सर्व शहराच्या नागरिकांच्या वतीने नॅशनल हायवे आणि पुनर् योजनेचे ठेकेदारांना, या दोघं ठेकेदारांना विनंती आहे की गावाला वेटीस धरू नका, लवकरात लवकर कामे पूर्ण करा. आता जवळजवळ 1 वर्षापासून, म्हणजे 2 वर्षापासून रस्ता प्रलंबित आहे साहेब. अक्षरशः ते इतकी दूर उडते की आता जर कधी हॉस्पिटलमध्ये जर बघितलं ना तर लहान बालके आहेत, त्यांना आरोग्याच्या समस्या झाल्या. जर आपण नाक्यावरून, दोदेश्वर नाक्यावरून इथेपर्यंत जायचं ठरवलं मोतीमाल पुलापर्यंत, तर अर्धा तास लागून जातो आणि प्रचंड धूळ होतो. तर याच्यावर आपण पहिले ह्या विषयावरती तोडगा काढून घेऊ. नॅशनल हायवे नगरपालिका बसून कुठे रोड क्रॉसिंग आहे, कुठे पाईपलाईन टाकण्याची परवानगी आहे, आजच हे विषय मार्गी लावा. आणि महिन्याभराच्या आत या विषयांची कामं जर पूर्ण झाली नाही, याचं जिल्हा पातळीवरनं चौकशी लावू, आणि मग या चौकशीमध्ये तो कॉन्ट्रॅक्टर असेल, इंजिनियर असेल, जे कोण असेल, या स्टेजला आपल्याला जायचं नाही. परंतु एवढा निधी खर्च होऊन सुद्धा जर अशा पद्धतीने सगळ्यांची दिशाभूल केली जात असेल
99% काम दाखवतो आहोत आम्ही. आणि प्रलंबित कामांची यादी जर बघितली, ही गोष्ट बरोबर नाही. याचं गंभीर नोंद घ्या आणि महिन्याभराची तुम्हाला मुदत. आता जिथे रस्ता झालेला आहे तिथं जर तुम्ही प्रावधान केलेलं असेल तर त्या जागा त्यांना दाखवा. उपकार करा दोन्ही डिपार्टमेंट सटाणा शहराच्या नागरिकांवर. आणि जिथे क्रॉसिंग करत असताना कदाचित आता रस्ता तोडणं काही उचित नाही, काही नवीन तंत्रज्ञानाचा वापर करा. जसं आपण काही ठिकाणी अंडरग्राऊंड पुश त्या सिस्टम मधून ते करा. आणि तो जो कोण आहे ना कॉन्ट्रॅक्टर त्याला पण सांगा तुम्ही नीट. आहे का फोटो आहे का याचा? हा? फोटो किती आहे का? आयडी प्रूफ आहे का? जनतेला दाखवायला. आहे आता त्याला 51,67,00,00,000 रुपये मिळून गेले आहेत. साहेब पावसाळ्यामध्ये डायरेक्टचं पाणी मागते आम्हाला. डायरेक्टचं फिल्टर आजही चालू नाही. हसण्याचा विषय नाही आहे. आजही नगरपालिकेचं फिल्टर कन्सल्टंट कार्य हसतो आहे. डायरेक्ट आलेलं पाणी आमच्यापर्यंत तुम्ही पोहोचतं. नगरपालिकेचेच कर्मचारी आहे. हा नाही, तुम्ही बोललो ना नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना विचारतोय आपण. आपल्याला कॉन्ट्रॅक्टर कोण आहे त्याच्याशी काय मतलब आहे. ज्याने 51,67,00,000 रुपये बिल दिलेला आहे तो जबाबदार आहे. तेच ना मग. पण ते काम करून घेण्याची जबाबदारी कोणाची आहे. जलपूजन झाले एवढा 1 महिन्याची तुम्हाला मुदत. अजून एक विषय चौकशीसाठी साहेब आम्ही वारंवार तक्रार पण केली. आपण नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री होते तेव्हा सुद्धा मी आपण 1 महिना मुदत देऊ, नाही झालं तर बैठकीत बोलतोय मी. नाही, एक अडचण अशी आहे की आता ते PMC आहे, तर मी चौकशीसाठी कोसावी साहेबांना दिलेले बरेच एव्हिडन्स. तर जे मटेरियल खरेदी झाले ते मटेरियल यांच्या नावाने खरेदी झाले आणि ती योजना यांनी सबमिट करून घेतली. बीड रेकॉर्ड पण हे करतात, पैसे पण हे घेतात आणि योजना पण हे राबवतात. म्हणून काय विषय आहे मॅडम? बऱ्याच अडचणींमध्ये काय विषय आहे? नगरसेवक साहेब जे सांगताय बघा, कोसावी साहेबांना ते पूर्ण डिटेलमध्ये दिले आहे. त्याचे अहवाल पण आले, त्रास होईल. नगरपालिकेपर्यंत काही पोहोचवलेलं नाही विषय. साहेब या पुण्याच्या पाण्याने शहरात 2-2 मिरवणुका निघाल्या आहेत जलपूजन. 100%. नाही नाही ऐका. 2-2 मिरवणुका आता झाल्या. पहिली गोष्ट तर आता काही राजकारण निवडणूक हा विषय नाही. नाही साहेब आमच्याकडे कमी. आता लोकसभेच्या निवडणुकींना 3 वर्ष आहे, विधानसभेच्या निवडणुकीला 3.5 वर्ष आहे, नगरपालिकेच्या निवडणुकीला 4.5 वर्ष आहे. 57 महिने मोजलेले त्याने. तर विषय राजकारण किंवा निवडणूक हा नाही, पण आकडेवारी जी तुम्ही इथे प्रेझेंट केलेली आहे ही अतिशय गंभीर बाब आहे. राहिला विषय तर याचं जे काही आता सर वाढीवचं पण कुठे असेल तुम्ही या, आपण मंत्री महोदयांकडे विनंती करू है ना. पण वाढीवच्या नावाने मूळ योजना थांबता कामा नये. सर जेव्हा ही स्कीम कम्प्लीट होईल, हे स्क्रीनवरचे जे विषय आहेत सर त्याच्यामध्ये मेजर राहिलेले ते झाल्याशिवाय वाढीवचा प्रस्ताव देऊ शकत नाही सर. पण हे होणं सर आवश्यक आहे. आणि हे आजच्या बैठकीत आपला निर्णय झाला 1 महिन्यामध्ये ही सर्व कामं पूर्ण झाली पाहिजेत. कामं जर पूर्ण झाली नाही तर वरिष्ठ पातळीवरून याचं सविस्तर चौकशी केली जाईल आणि त्या चौकशीमध्ये जो कोण दोषी असेल त्याच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल. सर ही कामं नगर परिषदेशी थोडी निगडीत नाही आहेत, राष्ट्रीय महामार्गाच्या त्याच्या डिपार्टमेंटशी सर निगडीत आहेत, त्यामुळे ती अपूर्ण आहेत. आणि सर याबाबत आम्ही
मी मागच्या मे महिन्यापासून सर फॉलोअप घेते सर मी या त्या संदर्भात. ताईंना खाली नको DP सोबतच स्ट्रॉंग वॉटरची पण आपल्याला मंजुरी आवश्यक असणार. हाऊसिंगवर कॉन्क्रिटिंग करण्याचं प्रमाण जे वाढीव झालेले होते गेल्या वेळेस, हाऊसिंगवर कदापि इथून मागे गटर सिस्टीम नसल्यामुळे पावसाळी पाणी सगळं घरांमध्ये गेलं होतं. त्याच्यामुळे स्ट्रॉंग वॉटर सुद्धा खूप गरजेचं प्रोजेक्ट असणार. दिवशी काही नगरसेवक आमचे येऊ शकले दुसऱ्या कार्यक्रमात, परंतु त्याच दिवशी खऱ्या अर्थाने सगळ्यांचं पदग्रहण किंवा नगरसेवक नगराध्यक्ष पदाचं नामकरण हे 1 जानेवारीला झालं. आणि 1 जानेवारीला नॅशनल हायवेच्या माध्यमातून एक पत्र निघतं. त्या पत्रावर उल्लेख केला जातो की तुमची जिजामाता गार्डनची वॉल ही अतिक्रमित एरियात येते. हे त्यांनी पत्र काढलंय 1 जानेवारीच्या पदग्रहण सोहळ्याच्या दिवशी. दुसऱ्या दिवशी नगरपालिकेला ते पत्र प्राप्त होतं आणि त्याच आठवड्यात हे विषय मी आपणास फोनवर बोललो. त्याच आठवड्यात ते ती वॉल पाडतात. त्याबद्दल त्यांना रस्त्याचं काम तात्काळ करणं गरजेचं अपेक्षित. बरोबर आहे ना सर? त्या विषयाला साहेब आता 3 महिने झाले. वॉल तर पडली, रस्त्यावर खडी सुद्धा अर्धी गेली. बोला. आपलं काय पोस्ट काय आहे? हा, बोला. हा. पुलाच्या अप्रोचचं काम करायचं होतं, त्यामुळे ती वॉल तोडली होती आपण. तर ते पुलाच्या अप्रोचचं काम काही कारणामुळे राहून गेलं. आणि ज्या गतिमान पद्धतीने तुम्हाला ज्या दिवशी नवनिर्वाचित नगराध्यक्ष महोदय आणि नगरसेवक महोदय पदभार घेत आहेत, त्याच दिवशी आम्ही पत्रक काढतो आणि ते कंपाऊंड तोडतो, आहे का नाही? कदाचित आवश्यकता असेल ते कंपाऊंड तोडण्याची, हरकत नाही. तुम्हाला तोच मुहूर्त सापडलेला. आणि त्याला किती कालावधी झाला आता? 3.5 महिने. 3.5 महिने काय केलंय? मुद्दाम केलंय? मुद्दाम नाही. मग पुढचं काम का नाही झालं? ते कॉन्क्रीट करायचं, ते डांबरीकरण करायचं, त्याच्यामुळे थोडं पेंडिंग आहे. कोणती पूर्वसूचना नव्हती साहेब? काय काय करायचं आहे? कॉन्क्रीटीकरण होतं आहे तिथे, पण आता आपल्याला डांबरीकरण करायचं आहे. असं तिथे पाईपलाईन आहेत पाण्याच्या, ते शिफ्टिंग करावं लागते. शिफ्टिंगच्या जागी आपण डांबरीकरण करून टाकतो सध्यास्थितीत. असं तुम्ही नगराध्यक्ष नगरसेवक महोदयांशी चर्चा केली का? इथल्या सीओशी चर्चा केली का? मग या चौकशीमध्ये तुमचं पण डिपार्टमेंट येईल. तुम्ही असं काही समजू नका. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मंत्री महोदय साहेब, राष्ट्रीय महामार्ग सटाणा शहर जे आहे साहेब, की अत्यंत कुठलीही पूर्वसूचना न देता राष्ट्रीय महामार्ग हा सटाणा शहरातील जनतेला पूर्ण वेड्यात करत आहे साहेब. सटाणा शहराचा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला जिजामाता उद्यान ते पुष्पांजली थिएटरपर्यंत कुठलीही पूर्वसूचना न देता साहेब, मी सुमित विजय राजवा गेल्या 2 महिन्यापूर्वी अतिक्रमण मोहीम राबवण्यात आली साहेब. कुठलीही पूर्वसूचना न देता राष्ट्रीय महामार्गाने, ठीक आहे, माझ्या चुलत्यांचे हॉटेल साहेब, उपकार हॉटेल, गेल्या 70 वर्षापासून या सटाणा शहराला सेवा देणारी हॉटेल माझ्या डोळ्यासमोर साहेब जमीनदोस्त केली. यांना ठीक आहे, सटाणा शहरासाठी जो रस्ता होणार होता ही आनंदाची बाब आहे सर, पण कुठलीही पुढून तिथे अतिक्रमण मोहिमेला आज साहेब 2 महिने झाले, पण त्या 2 महिन्यानंतर साहेब त्या रस्त्यावर आज अक्षरशः एक खडी सुद्धा पडलेली साहेब. जे राष्ट्रीय महामार्गाचं तुमचं म्हणणं तरी काय आहे? त्या सटाणा शहरातील जनतेला तुम्ही
किती दिवस वेळेत करणार आहात? तुम्ही असं करा, उद्याच तुमचं नगरपालिका सीओ पाणी पुरवठा उद्याच बैठक घ्या. शेवटी जे काही निर्णय करायचे या लोकप्रतिनिधींना करायचं आहे. जागा कमी असेल, रुंदी जास्ती असेल, जे काही आहे. आता मी येताना पाहत होतो की शक्यतो तुम्हाला जे ड्रेनेज आहेत ऑलरेडी समजा आताच्या घडीला आहे त्या पाईपलाईन शिफ्ट करणं, नवीन टाकाव्या लागतील, बरोबर. त्याच्यासाठीचं प्रावधान करणं, ऑलरेडी त्याचं काम बाकी आहे. ते लाईन टाका आणि ज्या पद्धतीने धुळीचं साम्राज्य आहे, कोणाचं फूट 2 फूट आवश्यकता असेल तुम्हाला, त्या लोकांना विश्वासात घ्या की बाबा या 2 फुटामुळे, कारण कामं पण परत परत होणार नाही. आणि आपण जर समजून सांगितलं तर लोक ऐकतात. मला वाटतं की या पद्धतीने जर तुम्ही गेले, किमान या गोष्टीची आता ज्या पद्धतीने हेवी ट्रॅफिक जाते, मला हे पण कळालं की किती नंबर ऑफ ऍक्सिडेंट झालेले आहेत. मग हा मधला जो रस्ता आहे तो कॉन्क्रिटीकरणाचा करणं आणि शहराला बायपास, जे शहरवासियांना, तालुकावासियांना वाटत असेल त्या पद्धतीचा निर्णय केला पाहिजे आपण. आणि जसं तुम्ही जिजामाता गार्डनचं भिंत लगेच तोडली किंवा आता हे जे काही आहे समजा, मग तिथे लगेच काम झालं पाहिजे ना. नगर परिषदेला पण विनंती आहे की तुम्ही गेल्या 2 महिन्यापूर्वी जे अतिक्रमण मोहीम काढली, तिला तुम्हाला कोणाचा आदेश होता? ते ट्रम्प साहेब आले अमेरिकेचे. ठीक आहे ना, आदेश कोणाचा आदेश असताना तुम्ही ती अतिक्रमण मोहीम राबवली? समजा अतिक्रमण आहे, अतिक्रमण काढलं, नोटीस द्या, कदाचित लोक स्वतःहून काढून घेतील. त्याबद्दल तुम्ही काय पुढची व्यवस्था काय केली पुढची? साहेब, अत्यंत सटाणा शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न आहे साहेब. उर्वरित सटाणा बस स्थानक ते जिजामाता उद्यानापर्यंत लवकरात लवकर राष्ट्रीय महामार्गाने तुमच्या घरी काम करावे. पुन्हा आढावा बैठकीची गरज पडू नये साहेब, हीच आमच्या सर्वांच्या वतीने विनंती आहे साहेब. कार्यकारी अरविंद साहेब बोला. तुम्ही त्या बाजार कोणाला बाजार साहेब साहेब साहेब, माफी मागतो. गेल्या 2 वर्षापूर्वी मी उपोषण केलं होतं. काय कोणता खातं तुमचं? नॅशनल हायवे बराडे साहेब त्यांच्या हस्तलेखित स्वअक्षराने मला लेटर दिलेलं आहे की रस्ता 2 महिन्यात पूर्ण करण्याचा असतो. या डिपार्टमेंटचं आमच्या सटाणा शहरांचं काय दुश्मनी आहे आम्हाला तेच समजत नाही साहेब. गेल्या 2-3 वर्षापासून आम्हाला वेटीस धरलेलं आहे. आमच्या या कामामुळे इथं वारंवार अपघात होण्यामुळे आमच्या घरात पाहुणे सुद्धा येत नाही साहेब. आमचे नातगोतं येत नाही आमच्या घरी. त्या नातगोतांना असं वाटतं की आपण परत घरी जाऊ का नाही जाऊ. म्हणजे यांनी इतकं वेळात काढलेलं आहे, यांना काम करायचं आहे का नाही करायचंय तेही सांग. आणि साहेब, तहसीलदार साहेब इथं साक्षी आहे, तुमच्या विनंतीला मान देऊन मी उपोषण स्थगित केलं होतं. आणि तुमच्या साक्षीने यांनी सांगितलं होतं की 4 महिन्यात उरलेलं काम करतो. त्या गोष्टीला 2 वर्ष झाले साहेब. तुमच्या समोर शब्द देतो साहेब, या शहराच्या जनतेच्या वतीने मी या शहराच्या जनतेसाठी तुमच्या समोर शब्द देतो, यांनी सोमवारपर्यंत कारवाई जर कधी रस्त्याची चालू केली नाही, कॉन्क्रिटीकरणाची आणि बाह्य वळण रस्त्या संदर्भात सटाणा शहराला समाधानकारक खुलासा केला नाही तर मी कुठलंही आक्रमक आंदोलन करेल. मी शासनाला सुद्धा सांगणार नाही की मी काय आंदोलन करत. कदाचित माझ्या जीविताची हानी सुद्धा होऊ शकते. मी कदाचित आत्मदहनही करू, कदाचित जलसमाधीही घेईल, पण माझ्या शहराला बायपास झाला पाहिजे आणि बाह्य वळण झालं पाहिजे. 16 वर्षापासून मागणी आहे साहेब, 22 वर्षापासून मागणी आहे. 22 गुन्हे दाखल आहे. डिपार्टमेंट साक्षी आहे. मी कुठलंही आंदोलन करत साहेब. आपण कशासाठी चर्चा करतो? तहसीलदार साहेब, हा विषय गंभीरपणे घ्या. नॅशनल हायवेने पण टॉप प्रायोरिटीवर
या संदर्भातलं निर्णय करा. पिण्याच्या पाण्याचं पाईपलाईन कदाचित येणाऱ्या काळामध्ये जे भैरी गटार बोलतो आहोत आपण किंवा स्टॉप वॉटर त्याचं पण प्रावधान आत्ताच करा, लेवल्स घेऊन, बरोबर, आणि त्या पद्धतीने ती व्यवस्था करून त्यातल्या त्यात जी काही तुमचं ड्रेनेज लाईन आज अस्तित्वात आहे किमान त्या विटला तर रस्ता करा आणि अतिक्रमणवाल्यांना नोटीस द्या. त्यांना जर समजून सांगितलं तर कोण नाही बोलणार आहे. ते पण या शहराचेच नागरिक आहे. आपण पाहतो की एवढं हेवी ट्रॅफिक आमच्या मालेगावला पण असंच आहे. डोंगराळे कुसुंबा नॅशनल हायवे तो आता मनमाड चौफुलीवरनं मोसूम पुलावरनं जिथे दाट लोक वस्ती आहे तिथून हेवी ट्रॅफिक जाते. त्याला आता आपण बायपास करतो, चाळीसगाव फाट्यावर काढतो. तर सटाणा वासियांना पण विनंती आहे, तुम्ही सगळेजण बसा. तुम्हाला बायपासचे काय पर्याय आहेत त्याच्यावरचा तुम्ही पण सगळ्यांनी बसून निर्णय करा. ही हेवी जी ट्रॅफिक आहे ज्याचं सटाणा शहरामध्ये संबंध नाही आहे अशी ट्रॅफिक जर बाहेरून गेली तर मधल्या रस्त्यावरचा लोड कमी होईल. साहेब, आपण जरी आता सांगितले कार्यकारी अभियंता महोदयांना की उद्या आपण यावं आणि इथे एकत्रित बैठक ठेवावं, आपण आला आहात म्हणून ते आले, परत असं होणार नाही. साहेब एकच मिनिट, साहेब उद्या किती वाजता बैठक? 10 वाजता. उद्या 10 वाजता नगरपालिकेमध्ये या संदर्भातली बैठक आयोजित होईल. साहेब याच्यात त्यांच्या वारंवार 3च आम्हाला ऑब्जेक्शन असे असतात. सर आपल्याला किती रस्त्याची अपेक्षा आहे, किती मीटर रस्ता आपल्याला अपेक्षित आहे? 22 मीटर. आणि आपल्याला राज्य सरकारचं PW डिपार्टमेंट असतं, त्यांनी किती रस्ता हँडओव्हर केला आहे? 17 ते 18 मीटर. ओके, ॲव्हरेज. येस थँक्यू. किती सांगितले आपण? 18 ॲव्हरेज. ही टोटल आहे. मी एकदाच बोलायला काय बोलायचं ते. दुसरा एक महत्वाचा विषय असा आहे, मोजणीचा काय विषय आपला? आणि मोजणीचा विषय आपला तो ROW आहे तो दोन्ही गटारींच्या आतमध्ये आहे. ओके सध्याची बांधली. ओके. मोजणीच्या विषयावर आपलं काय म्हणणं असतं नेहमी? मोजणी ऍक्च्युली सॅटेलाइट मोजणी. अतिक्रमणाच्या विषयावर आपलं काय म्हणणं असतं? ROWच्या आत अतिक्रमण असेल तर आम्ही काढू. आत्ताच आमच्या उपनगराध्यक्ष महोदयांनी सांगितलं की 2 महिन्यापूर्वी एवढं मोठं अतिक्रमण मोहीम सटाणा शहरात झाली. तुम्हाला अपेक्षित एक्झिस्टिंग जेवढं हवं होतं तेवढा रस्ता तुम्हाला डोळ्याला दिसतोय ना, मग तुम्ही का म्हणून थांबला? तर मी मनापासून सांगेल, आमच्या सगळ्या सदस्यांच्या, शहरवासियांच्या, यशवंतनगरवासियांच्या वतीने सांगतो, हे उद्या येणार नाही, हे उडवडीचे उत्तर देणार आहे. माझी विनंती असेल की एक व्यक्तीची नेमणूक आता तुम्ही तात्काळ करावी. खूप जिव्हाळ्याचा प्रश्न. येस सर. आपण कुठे कानाकोपऱ्यात बोलत नाही आहोत. आपण बैठकीतला निर्णय आहे उद्या 10 वाजता नगरपालिकेमध्ये बैठक घेते. आता उद्या ते नाही आले, भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी या देशाला घटना दिलेली आहे, कायदा आहे, नियम आहे, है का नाही? उद्या तुम्ही बैठक घ्या, त्याच्यामध्ये पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन्स त्या डिपार्टमेंटला घ्या, ड्रेनेज त्याला सोबत घ्या, अतिक्रमण त्याला सोबत घ्या. मॅडम या सर्व विभागांना बोलवा, सर्व नगरसेवक महोदयांना बोलवा. ते कॉपरेशन करायला तयार आहेत ना तुम्हाला? आम्हाला ते भिजत गोंगडं ठेवायचं आहे का? साहेब एक सारखं धूळ उडते आहे. साहेब त्याच्यावर बोलणं आहे आमचं. यांनी पण ते तात्पुरतं बंद करून द्यावं. आज जरी तो कुणाचा चला विषय आता असा आहे की आपला फरजी पुलापासून तर बस स्टँड पर्यंतचा मार्ग जवळजवळ कॉन्क्रीट रस्ता झालेला आहे. आता साहेब पाऊस इतका जोरात पडला
तर अशी परिस्थिती होती. सर्व नगरसेवक अक्षरशः प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या प्रभागात ज्याच्या त्याच्या संबंधित माणसांच्या त्या ठिकाणी अक्षरशः बादली घेऊन पाणी उपसते. प्रत्येक दुकानदाराच्या घरात आपल्या दुकानामध्ये पाणी होतं. नगरपालिकेच्या मुख्याधिकारी मॅडम असतील, नगराध्यक्ष असतील, सर्व नगरसेवकांनी अक्षरशः ते पाणी काढण्यासाठी त्या ठिकाणी काम करते. तर नॅशनल हायवेवाल्यांचं एक काम होतं साहेब, की तिथला कॉन्क्रीट रस्ता झालेला होता ना, तर तो झाल्यानंतर त्या बाजूला ते पावसाचं पाणी काढण्यासाठी गटारी होणं गरजेचं होतं. आपण ते आपण केलेलं नाही. त्याच्यानंतर जी झाडं तोडण्यात आलेली होती पूर्ण याच्यामध्ये, ती झाडं सुद्धा अजून आपले लावण्यात आलेली नाही. त्यानंतर साहेब डांबरीकरण हा सटाणा शहरवासियांसाठी पर्याय नाही. आम्हाला कॉन्क्रिटीकरणच पाहिजे. आणि राहिला विषय पुण्याचा, तर नगरपालिकेच्या माध्यमातून वारंवार त्यांना पत्रव्यवहार पण झालेले की अतिक्रमण असेल, त्याच्यानंतर पुण्याच्या पाईपलाईन टाकण्याचा विषय असेल, तर दोघं बाजूंनी पाईपलाईन टाकणं हे त्यांचं अंदाजपत्रकामध्ये समाविष्ट करणं हे क्रम पाहिजे होतं. परंतु त्या प्रकारे त्यांनी अजून काही कारवाई केलेली नाही. आणि साहेब आता आबांनी जो विषय मांडला, आबांनी जवळजवळ 2 दिवस उपोषणाला बसले. त्याच्यानंतर आम्ही पत्रव्यवहार केल्यानंतर रास्ता रोको केला. रास्ता रोको सुद्धा त्यांनी त्यांच्या नॅशनल हायवेकडून कोणी झालेलं नाही. त्याच्यानंतर तहसीलदार साहेबांच्या म्हणजे तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासित केलं होतं म्हणून आम्ही ते आंदोलन मागे घेतलं. आम्ही टावरवर 3 तास थांबलेलो होतो साहेब. 3 तास टावरवर बसलेलो होतो. त्याच्यानंतर सुद्धा नॅशनल हायवेचं कोणीच आलेलं नाही. हे नॅशनल हायवे म्हणजे डायरेक्ट इंडियाच्या कातडीचे झाले साहेब. फक्त तुम्ही आले म्हणून आज आम्हाला नॅशनल हायवेचे इंजिनियर आहेतच बुवा हे आता लक्षात आलं. फक्त ही राष्ट्रीय महामार्गाची तुमचीच आहे साहेब. हे सगळं आहे, इतके आंदोलन या संदर्भात झालेलेच आहे. पण साहेब मला हे सांगायचं आहे की मी सटाणा वकील संघाची सदस्य आहे, खजिनदार आहे मी त्या वकील संघाची. तर आमच्या वकील संघाने देखील सटाणा शहरातून बायपास काढावा यासाठी मोठा आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. पण त्याच्यामध्ये देखील राजकारण झालं साहेब. आमचं आंदोलन दडपण्यात आलं. त्यानंतर म्हणजे सटाणा वकील संघाच्या सगळ्या सदस्यांकडे लोक इतक्या आशेच्या नजरेने पाहतात की जर वकील संघ या सगळ्या लढाईत उतरला तर 100% शहराला एक कायदेशीर न्याय मिळणार आहे. पण नॅशनल हायवेवाल्यांनी वकील संघालाही वेळात काढलं. त्यानंतर वकील संघाने त्या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरफेअर करणंच बंद करून दिलं. साहेब माझी एक विनंती आहे की निदान मी लिटरली साहेब मी स्वतः गाडीवर जाते कोर्टात. मी ज्यावेळेस जाते ना सर, तर मला खरंच खात्री नसते की मी आज परत घरी येईल की नाही. म्हणजे इतकी भयावह परिस्थिती. निदान तर निदान यांनी त्या बाबतीत तरी कुठला तरी एक निर्णय बघा, आजच्या बैठकीला सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित आहेत. मला अपेक्षित आहे की नॅशनल हायवे याचं गंभीरपणे नोंद घेईल. आत्ताच्या घडीला ज्या पद्धतीने तंत्रज्ञान पुढे गेलेलं आहे, कदाचित येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला केबल या टाकाव्या लागतात, आहे का नाही, त्याचं सुद्धा प्रावधान करणं. मला जर विचाराल तर आत्ताच्या घडीला दोन्ही बाजूला जे ओपन गटारी आहे तिथं जर तुम्ही एक मोठ्या साईजच्या अंडरग्राऊंड ड्रेनेज जर टाकली तर हा प्रश्न 75% प्रश्न सुटू शकतो. आणि सर्व टेक्नॉलॉजी पुढे गेली आहे. रोड क्रॉसिंगच्या सुविधा करून ठेवा. भविष्यामध्ये या सगळ्या गोष्टी कामात येतील. हे काही नवीन नाही आहे. आणि आज आपला निर्णय झाला, उद्या 10 वाजता नगरपालिकेत बैठक संपन्न होईल. प्रमुख रस्त्याच्या संदर्भामध्ये निर्णय होईल आणि बायपासच्याही विषयाच्या संदर्भामध्ये तुमचं चर्चा करून विभागाने काय काय तयारी केलेली आहे आणि शहर तालुका वासियांना काय अपेक्षित आहे या संदर्भातलं चर्चा करून सर्व लोकप्रतिनिधींना पण विनंती की उद्याची बैठक जरा शांत करेल. चांगलं पोलिसांना रस्ता निघत आहे ना. तर या संदर्भात शांततेने आपण चर्चा करा. आपल्याला मार्ग काढायचे. आता यापूर्वी काय झालंय त्या विषयावर तेच उगाळत बसण्यापेक्षा पुढे आपल्याला हे मार्गी कसं लागेल ते सहकार्य करायला तयार. सटाणा शहरात आतापर्यंत अनेक पक्षांतर प्रत्येक संघटनांनी इतके आंदोलन छेडलेले आहेत. सटाणा शहरात तहसीलदारांच्या दालनात स्वतः माझे आमदार असतील, खासदार असतील, पदाधिकारी असतील, कोणी टावरवर चढलं असेल, कोणी उपोषण केली. जयप्रकाश आबांनी त्यांनी उपोषण केले इतक्या दिवसापासून. ताराबाद नाका ते इंग्लिश मीडियम पर्यंत साहेब ह्या रस्त्याला स्कूल बसेस खूप
हे करत असतात. नेहमी त्यांना त्या पाल्यांना येणे जाण्यासाठी आणि महिलांना रस्ता क्रॉस करण्यासाठी इतका भयंकर प्रश्न हे आहे. आता सटाणा शहरात आपलं प्रशासकीय दवाखाना आहे. दवाखान्यात अक्षरशः अरविंद दादा सोनवणे यांच्या हॉटेलजवळ ऍक्सिडेंट होता. ते ऍक्सिडेंट झाल्यानंतर हायवे पूर्ण जाम असतो साहेब. इतकं म्हणजे लोक मृत्यूशी झुंज करतात आणि हे अधिकारी हे जाबता देत नाही. हे का बरं टाळाटाळ करतायत सटाणा शहराला? आज सटाणा शहरात साहेब येणारे या जेवढे व्यापारी वर्ग आहे या रस्त्याला बसलेले धुळीच्या साम्राज्यामुळे त्यांना खूप त्रस्त व्हावं लागत आहे. एवढा मोठा प्रश्न आहे साहेब. यांना मीटिंग साठी प्रत्येक वेळेस तहसीलदार बोलवतात, येत नाही. अरे ऐका, आता यापूर्वी जे झालंय अतिशय तीव्र भावना आहे सगळ्यांच्या. वेगळा होता, त्यांचं आकलन वेगळं आहे, उत्तर वेगळं आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की रस्त्याचा नकाशा नाही जे आपल्याकडे तेच सांगा. म्हणजे काय की आपल्याकडे सिटी सर्वेच्या ज्या मिळकती रस्त्याच्या दोन्ही बाजूला हा मुद्दा आपण ऐका, तुमचं काय पोस्ट आहे? उपाध्यक्ष महोदय, त्या रस्त्याची अधिकृत रुंदी किती आहे? अधिकृत रुंदी नाहीये, कमी जास्त आहे. आणि जे असेल ते त्याचा नकाशा आहे ना, तो नकाशा घेऊन उद्या बैठकीला उपस्थित करा. सध्या स्थितीत जो ठेकेदार आहे त्यांनी काम बंद करून तुम्हाला लेटर दिले ना, मला काम करायचं नाही असं तुमच्या शहराला माहिती आहे. हे खरं आहे का खोटं आहे एवढं उत्तर देऊन द्यावं, म्हणजे मग काय स्पष्ट मग लागून जाईल. बघा साहेब, मग आतापर्यंत दिलेलं उत्तर यांना खोटं आहे. नाही, काम कोण करणार आहे? मग खोटं उत्तर दिलेलं आहे. हेच करताय, अजून तर प्रस्तावाला मंजुरी नाही दिलं. त्यांनी आजवरती देऊन दिले काय नाही, चुद्या बनवून राहिले आपल्याला. हॅलो साहेब, या रस्त्या ऐका ऐका, 2 मिनिट. कार्यकारी अभियंता शेवाळे आहे ना, अतिशय गंभीरपणे घ्या. आणि असं जर तुम्ही सगळ्यांची दिशाभूल करत असाल हे योग्य नाही. तुम्हाला मराठी चांगल्या भाषेमध्ये सांगतो आहे. जर महिन्याभराच्या आत हे सर्व काम पूर्ण झालं नाही त्याला तुम्ही जबाबदार असाल. कोणाची बोलतायत माहिती ना? तुम्हाला मी अतिशय नम्रतेने सांगतो. माझ्या प्रभागामध्ये जी अंगणवाडी आहे साहेब, तर अक्षरशः 8x8च्या रूम मध्ये ती अंगणवाडी करते. तर विनंती आहे साहेब की त्याच्यासाठी भरीव निधी द्यावा. कोण आहे महिला व बाल विकास? बोला. त्या पुलाजवळचा तुझं पुनरचं ते पूल छोटासा बाकी आहे साहेब, ते काम पूर्ण झालं तुमच्या आशीर्वादाने तर लवकरचा पुनरचा प्रश्न लवकर मार्गी लागेल साहेब, एवढंच तुमच्याकडे अपेक्षा करतो. पुनरची तिचं पाईपलाईन येते आराम नदीच्या शेजारी, तिला छोटासा पूल तयार करायचा आहे आपल्याला आणि पुलावरून ती पुनरची पाईपलाईन न्यायचीच आहे. ते पण काम आपलं अपूर्ण राहिलेलं आहे, तुमच्या आशीर्वादाने ते पण लवकरच पूर्ण होईल एवढीच अपेक्षा करतो. आणि जो क्रमांक 3 आणि 2 याच्यामधून चौगा रोड एक बर्डीपर्यंत जातो, तर अर्धा रोडाचं काम झालेलं आहे, अर्ध्या रोडाचं काम बाकी आणि ते PWDच्या अंतर्गत येतं. तेवढं तुमच्या मार्गदर्शनाखाली लवकर झालं तर तेवढं खूप पॉवर साहेब आले. पहिल्या टप्प्याचं जे काम होतं त्याप्रमाणे झालं विकास मंत्री केलं होतं आणि आता पुढची जी आहे ते बजेटमधलं काम आहे ते लवकरच चालू करायचं. त्याच्या आता चालू करतोय सर, त्याचं स्क्रॅपिंग याच्या बाजूला नुकसान झालं ती पर्ची किमान बैलगाड्या निघेल अशी मोठी स्वतः साहेब पण आले होते. जो किंवा तो ब्रिज कसा मोठा उंच करा साहेब, त्याच्यात बैलगाड्या निघेल किंवा असं उंच करा. इलेक्ट्रिकचे पोल पण शिफ्ट करा साहेब, PWDच्या अंतर्गत थोडे रोडाच्या साईडला आपल्या अंदाजपत्रकात इलेक्ट्रिकलचा विषय सिव्हिलचा पार्ट
करायचंय पंचायत समितीला मागे दिव्य मांडलेला बातमी पावसाळ्यामध्ये तिथे डायरेक्ट आरबी समुद्र तयार झाला होता माहिती आहे तुम्हाला. तो रस्ता ती पंचायत समितीच्या बिल्डिंगला मावे कसा कारण की काय त्याच्या अगोदर सरकार असतो बिल्डिंग नाव व्हिडिओ काय कोण आहे बिल्डिंग नाव आहे आपण काय बिल्डिंगचा प्रॉब्लेम काय सगळ्या तालुक्यामध्ये सगळ्या जिल्ह्यामध्ये साहेबांच्या मतदारसंघ असो येवला असो सिन्नर असो सगळ्या मतदारसंघात एकदम क्वालिटीच्या कौलावर बिल्डिंग झाल्या आणि आपली ती जुनी सगळी बिल्डिंग तशीच पडली प्रॉब्लेम काय आहे त्याला आता दुरुस्तीसाठी रक्कम मंजूर केली आहे आणि ते दुरुस्तीचं काम सुरू आहे. दुरुस्ती नाही का दुरुस्तीमध्ये ठेकेदार करतो नाही तुम्ही नवीन इमारतीचा प्रस्ताव तयार करा. आपण मिळून पाठपुरावा करू. ठीक आहे. आदरणीय मंत्री महोदय, मी प्रथमतः माझी ओळख करून देतो. मी विलास भाऊसाहेब लांडगाव नगर समाजाचा अध्यक्ष आणि आता नगरसेवक आहे. माझ्या प्रभाग क्रमांक 9मध्ये सर्वात जास्त आरव नदीचा किनारा येतो. तिथे लवकरच नदी संवर्धनाचा प्रकल्प व्हायला हवा आणि तिथे गार्डन, बैठक व्यवस्था, क्लीन लॉन, जॉगिंग ट्रॅक आणि नाना पार्क व्हावा. दुसरी गोष्ट, श्रीराम मंदिराचं काम 2019 पासून चालू आहे. पर्यटन विभागाकडून ही मंजुरी आहे. ती अपूर्ण अवस्थेतलं काम पूर्ण व्हायला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाची सडाण्याची समस्या म्हणजे मोकाट जनावरांची आहे. मोकाट जनावर साधारणतः 300 आहेत सडाण्यात. नागरिकांना अतिशय मोठा उपद्रव होतो आहे. त्यासाठी भूखंड पाहिजे आहे आणि तसंच भूखंडही द्या आणि त्यासाठी खर्चाची सुद्धा तरतूद पाहिजे. तसंच मोकाट कुत्र्यांची खूप मोठी समस्या सडाण्यात आहे. अनेक नागरिकांना चावा घेतलेला आहे. तशी 2 पोलीस स्टेशनमध्ये आणि दवाखान्यात आहे. त्यासाठी भूखंड द्यावा आणि खर्चाची व्यवस्था द्यावी. आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आमच्यासारख्या मांसाहारी लोकांना खूप अडचणीचा आहे. अद्याप असं मटन मार्केट लवकरच इथं व्हावं ही आपल्याकडे विनंतीपूर्वक मागणी करतो. मटन मार्केट अद्याप मटन मार्केट व्हायला पाहिजे. मांसाहारी म्हणून आम्ही आमच्यासाठी मांसाहारी लोकांसाठी तुमची ही मागणी अमान्य करण्यात येत आहे. सगळीकडे झालं नसतं असं नका करू. अद्याप त्यांचाही विचार करा. चेष्टा मस्करी. आता आजच्या बैठकीनुसार महामार्गाचं काम होईल, परंतु त्या महामार्गावरून ज्या काही टँकर जातात ते पेट्रोल डिझेल ज्या काही जातात तर ते एक दुर्दैवाने असा अनर्थ होऊ नये. परंतु जर दुर्दैवाने जर झालं तर अर्धा काळ त्यात संपणार आहे. तर त्यासाठी तुम्ही बायपासची व्यवस्था नक्कीच करून देणार ही मी आजच्या आढावा बैठकीत नक्कीच अपेक्षा व्यक्त करते. असा निर्णय त्या ठिकाणी झाला होता आणि आज मला चांगलं आठवतं की त्याही काळामध्ये सटाणा शहराचा प्रमुख रस्ता बायपास पुणे प्रकल्पातनं सटाणा शहराला येणारं पिण्याचं पाणी, भुयारी गटार, नवीन क्रीडांगण, घरपट्टी आणि पाणीपट्टी कमी करणं आणि यशवंतराव महाराज यांचं भव्य स्मारक या विषयांवर आपण त्या ठिकाणी चर्चा केलेली होती. आज आपण विविध मुद्द्यांवर या ठिकाणी त्या विभागाचे संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये चर्चा संपन्न केलेली आहे. कोणत्या कामाला किती दिवसांमध्ये तो विषय मार्गी लागला पाहिजे याही संदर्भामध्ये चर्चा संपन्न झालेली आहे. त्यातल्या त्यात प्रामुख्याने नॅशनल हायवे आणि वॉटर सप्लाय हे 2 गंभीर विषय आहेत आणि आपला निर्णय झालेला आहे. त्याप्रमाणे दोन्ही विभागाचे अधिकारीगण त्या विषयावर निश्चितपणे मार्गक्रमण करतील. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जे काही मंत्रालय पातळीवरचे प्रस्ताव असतील, नगराध्यक्ष महोदय, सन्माननीय नगरसेवक महोदय, CEO, म्हणजे तुम्ही तर पाठपुरावा करणारच आहे, परंतु
त्या प्रस्तावाची एक प्रत आपल्या ऑफिसला पण जर दिली तर आपलं ऑफिस पण समांतर त्या गोष्टींचा त्या ठिकाणी पाठपुरावा करेल आणि लवकरात लवकर विषय कसे मार्गी लागतील त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे आपण सगळे मिळून काम करू. मला व्यक्तिगत जर विचाराल तर पिण्याचं पाणी, आरोग्य, शिक्षण आणि स्वच्छता या विषयांना आपण प्राधान्य दिलं पाहिजे. आरोग्याच्या संदर्भामध्ये आपला दवाखाना जे काही असतील की जेणेकरून स्थानिक पातळीवरच हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या नावाची ही योजना आहे. तिथे काही जर असुविधा असतील तर त्यालाही आपण प्राधान्य देऊया. आताच्या घडीला 7 जिल्हा परिषदच्या शाळा आहेत. त्यासाठीचा प्रस्ताव स्थानिक पातळीवरच्या लोकप्रतिनिधी, नगरसेवक महोदयांना विश्वासात घेऊन या आठवड्याभराच्या आत शिक्षण विभागाकडे तुम्ही सादर करा. त्यासाठी जो काही निधी लागेल तो निधी त्या ठिकाणी उपलब्ध करून दिला जाईल. अंगणवाडीच्या संदर्भामध्ये ज्या काही आपल्या मागण्या आहेत, मला वाटतं तर जागा जर आपण उपलब्ध करून दिली तर त्याचं एक टाईप प्लॅन मॉडेल शाळेचं त्या शासनाच्या वतीने उपलब्ध आहे आणि 11.5 लाख रुपयाचा निधी त्या अंगणवाडीच्या साठी आपल्याला उपलब्ध होऊ शकतो. आणि म्हणून काही संदर्भातला प्रस्ताव आपण तात्काळ तयार करा. ज्या ज्या काही सूचना केलेल्या आहेत मी स्वतः त्याचं नोंद केलेली आहे. कामं लवकरात लवकर झाली पाहिजे. नगरपालिकेची कार्यालयाची इमारत झाली पाहिजे. पंचायत समितीची इमारत झाली पाहिजे. नदी संवर्धनचा प्रकल्प व्हावा. श्रीराम मंदिराचं काम अपूर्ण आहे. मोकाट जनावरे, कुत्रे, 7 फुटी रोड आणि इतरही ज्या काही सूचना आपण बैठकीमध्ये केलेल्या आहेत त्या प्रत्येक सूचनेची नोंद या ठिकाणी करण्यात आलेली आहे. मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जी जी कामं नगर परिषदेच्या पातळीवर शक्य आहे ती कामं नगर परिषदेच्या पातळीवर आपण मार्गी लावू. काही कामं ज्या विभागांच्या माध्यमातून आपण पुढे नेत आहोत त्या विभागांच्या माध्यमातून निधी आपण उपलब्ध करू. काही कामांच्या साठी सर्व नगरसेवक महोदयांना विनंती आहे की तुम्ही याचा कार्यक्रम तयार करत असताना साहजिक आहे की जो ज्या भागात निवडून येतो त्या भागाचेही प्रश्न सुटले पाहिजेत आणि म्हणून प्रत्येक नगरसेवकाने त्याच्या वॉर्डमध्ये एक मर्यादित रकमेचे 3 कामं आपण सुचवा आणि शहर पातळीवरचे प्रमुख 5 कामं तुम्ही सुचवा की ज्या कामांच्यासाठी मग जिल्हा पातळीवर किंवा स्टेट पातळीवर निधी आपल्याला उपलब्ध झाला पाहिजे. त्यासाठीचा आम्ही स्वतः त्या ठिकाणी पाठपुरावा करेन हे मी आपल्याला अतिशय नम्रतेने आज या ठिकाणी सांगू इच्छितो. मला वाटतं की अतिशय हसत खेळत आपली बैठक